आपल्यासोबत भरतशेठ गोगावले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही सुद्धा RSSच्या हेडक्वार्टरला पोहोचलेले आहात, काय भावना आहेत तुमच्या? भावना आमची एवढीच आहे की आज सगळं शांततेत गोडीगुळाबीत आज अधिवेशन संपल। दुपारी 3च्या नंतर आणि 6च्या जवळपास संपायला पाहिजे असं वाटतंय आणि ते अधिवेशन संपून प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात जातील, मंत्री जातील, सगळेच जातील आणि हे अधिवेशन शांततेत पूर्ण पार पाडलं। एकही दिवस कधी हाऊस बंद पडलं नाही, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद। विरोधक आक्रमक दिसले या अधिवेशनात तुम्हाला? तुम्ही कुठे होते मग? तुम्ही नाही पाहिले त्यांना आक्रमक होते का नाही? ते तेवढी आक्रमकता जाणवली नाही आणि वाटली पण नाही। आज मुख्यमंत्री सुद्धा येत आहेत हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करायसाठी, तर बरीच टीका होते त्यांच्यावरती। अजितदादा काल आले नाहीत, ते गेले नाहीत, पण मुख्यमंत्री जात आहेत। प्रवीण दरेकर म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या रक्तामध्ये संघाची विचारधारा आहे। आता कोण काय बोलेल काय बोलण्यापेक्षा जेव्हा भारतीय जनता पार्टीवाले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती येतात तेव्हा आम्ही काय जण बोलायचं? जेव्हा दादरला स्मृतीस्थळावरती भारतीय जनता पार्टीचे बरेच नेते तिथं येतात, नतमस्तक होतात, अभिवादन करतात आणि जातात, तेव्हा काय आम्ही बोलायचं की आमचं ते रक्त आहे म्हणून? असं नाही आहे। सगळ्यांमध्ये हिंदुत्वाचं रक्त आहे आणि हिंदुत्वाचं रक्त म्हणायच्याऐवजी त्यांनी RSSचं बोलले असतील असं आम्हाला वाटतंय। पण आपल्या मुख्यमंत्री हे हिंदुत्ववादी आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेली ती व्यक्ती आहे। त्याच्यामुळे इतर कोणी काय बोलण्यापेक्षा कडवट हिंदुत्ववादी मनुष्य आहे हे सगळ्यांना जाणीव आहे, एवढं मला माहिती आहे। मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काल जे काही विधान केलं, एक विशेष अधिवेशन बोलवलं जाईल, 4 दिवसाचं अधिवेशन असेल, याची रूपरेषा कशी असेल? कारण मध्येच जर आचारसंहिता लागली तर मग काय होईल असा प्रश्न मराठ्यांनाही पडलाय, महाराष्ट्रालाही पडलाय। ते आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच हे सगळं सावून पाहूनच बोललेले आहेत, नाहीतर ते बोलले नसते। कारण आचारसंहिता कधी लागणार आहे, निवडणुका कधी लागणार आहेत ह्या अंदाज तर आपल्याला आहेच आणि त्या अनुषंगाने कारण एप्रिलच्या एंडिंगच्या दरम्यान कदाचित निवडणुका लागतील, मार्चला होईल, मग फेब्रुवारी तर आत्ता येतो, जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी, त्याच्यामुळे तशी अडचण वाटत नाही आणि जे बोलले ते आम्ही करू। सरकार सुनावणीचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे किती अपेक्षा आहेत तुम्हाला? निकाल लवकरच येईल असं सुद्धा बोललं जात आहे। अपेक्षा अशा आहेत की जे आम्ही तपासणीमध्ये आमच्या साक्षी दिलेल्या आहेत किंवा काय त्याच्यावरती आम्हाला विश्वास वाटतोय की जो निकाल आहे तो चांगला आणि योग्य लागेल, चुकीचा लागणार नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर भरतशेठ गोगावले यांनी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे। हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे यांच्या रक्तात आहेत असं ते म्हणत आहेत, त्यामुळे नेमकं आता विरोधक आणि सत्ताधारी यावर काय भाष्य करणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन सचिन सॅमचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।